छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल मोर्चाच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलमध्ये आदित्य ठाकरेंची फटकेबाजी पाहायला मिळाली। संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंचा गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण पाहायला मिळालं। आदित्य ठाकरेंचा मंत्री संजय शिरसाट आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर यावेळेला निशाणा होता। मुस्लिम सोबत आल्यावर भाजपला त्रास होतो। रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून फडणवीसांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंकडून उत्तर देण्यात आलं। एक वेगळी स्टाईल आदित्य ठाकरे यांची यावेळेला पाहायला मिळालेली आहे। आदित्य ठाकरे अक्षरशः गाडीच्या बोनेटवर उभं राहून या ठिकाणी भाषण देत होते। हेच दृश्य ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाच्या दरम्यान पाहायला मिळालेलं होतं की गाडीच्या बोनेटवर ते उभे राहिलेले होते आणि आता तसंच दृश्य आदित्य ठाकरे यांच्याकडून या प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळालं। तुमच्या इकडचे मंत्री आहेत, पालकमंत्री असतील, मस्त व्हिडिओ येतात, बॅगांमध्ये पैसे असतात। हे पैसे तुमच्या हाती लागतात का? हे पैसे ह्यांचे स्वतःचे तरी आहेत का? मग हे पैसे येतात कुठून? जेव्हा जेव्हा हे तुम्हाला मंत्री दिसतील, जेव्हा जेव्हा तुम्हाला हे खासदार दिसतील, एक तर खासदारांची दुकानं कुठची आहेत? किती आहेत? किती आहेत? 20। मागच्या वेळी मला 12 आठवतंय, 8 कधी वाढले? त्या बॅगेत जे पैसे होते ते कोणाच्या हाती आलेत का? पण निवडणुकीच्या वेळी बरोबर कदाचित येतील, तुम्ही हात लावणार आहात। ही परिस्थिती आता बदलणं गरजेचं आहे। दोन भाऊ उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आलेले आहेत। एकत्र आलो तर एकत्र राहण्यासाठी आलेलो आहोत। मुंबई असेल, सगळीकडे असेल, तुम्ही पाहताय मुंबई लुटण्याचं काम चालू आहे, महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे। जर ह्या राज्य सरकारचा एक कुठचा कार्यक्रम असेल तो एकमेव कार्यक्रम म्हणजे लुटालुटचा कार्यक्रम चालू आहे, दुसरं बाकी काही चाललेलं नाहीये। हे बिल्डरांचं सरकार आहे, हे कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार आहे, हे वसुलीबाजांचं सरकार आहे, हफ्ताबाजांचं सरकार आहे, पण हे जनतेचं सरकार नाहीये। आणि हेच भाजपवाले, हेच मिंद्यांची टोळी, चिंदी चोरांची टोळी येईल तुमच्यामध्ये आणि सगळा अपप्रचार सुरू करेल।